नक्कीच बापांचा आशीर्वाद आहेच. आणि मी आता वळते आपले पॅनोरमाचे मुरलीधर चटवानी जी यांच्याकडे. सर, जैसे कि अभी नवजोत सर ने बताया कि बहुत बड़ी फिल्म है, आपके आने से और थोड़ी बड़ी हो गई है, आपको क्या लगता है? बड़ी फिल्म है, जहाँ गणपति जी का नाम लग जाता है उनका वो फिल्म वैसे ही बड़ी हो जाती है. वो नाम ही इतना बड़ा है कि हम सब उनके पीछे ही शुरू करते हैं काम. पहला उनका नाम होता है फिर ये. तो ये ऑफ कोर्स ना बड़ी फिल्म है हमारे लिए और हम इसके लिए पूरी अपनी मेहनत लगा देंगे इसको रिलीज करने के लिए और मार्केट करने के लिए. क्या बात है. त्यानंतर मी रवींद्र जी कडे वळते. रवींद्र जी, आप इस फिल्म के साथ जुड़ गए हैं. बापा जी का तो आशीर्वाद है, आपको भी पता है. महाराष्ट्रीयनच आहे. वाह. म्हणून पॅनोरमा आहे, आता म्हटलं चटवानी जी आहे, अवटी जी आहे, तर मग काय आता विचारायलाच नको. त्यामुळे तुमचं एक खास या सिनेमाशी नातंच असेल. नक्कीच नातं म्हणजे खूप जवळचं आहे. पहिल्यांदा गणपती बाप्पा मोरया, नवनीत यांचा जो सिनेमा आहे त्याच्यामध्ये पॅनोरमाचा पूर्णपणे पाठिंबा आहेच आणि सगळ्याच परीने राहील. कुमारजींना ज्यावेळेस त्यांनी गोष्ट म्हणजे सांगितली त्यावेळेस कुमारजीने एक कोणत्याही प्रकारचं विलंब न लावता त्यांनी एका गोष्टीमध्ये त्यांनी लगेच ओके केलं आणि आम्ही त्यांच्या पाठीशी करेल. नक्कीच ही सगळी जी तुमची युनिटी आहे हे तुम्हाला भरपूर यश देऊन जाऊ. मी म्हणते आता नॅव्हियन्स गौरीजी यांच्याकडे की काय हा अनुभव होता निर्मिती क्षेत्रामध्ये एक मोठा सिनेमा आपण घेऊन येतोय. सो मला याबद्दल प्लीज सांगा. सगळ्यांना जय महाराष्ट्र. मुळात जेव्हा आम्ही नवजोतनी जेव्हा ह्याची अख्खी बांधणी केली, प्रथम जेव्हा आम्ही स्क्रिप्ट वाचलं त्यांनी पहिल्यांदा जेव्हा खूप आधी पहिल्यांदा जेव्हा त्यांनी म्हणजे बरीच टाइमपासून तो ह्याच्यावर काम करत होता, त्याच्या डोक्यात ही कन्सेप्ट चालू होती. मला जेव्हा मी ऐकलं तेव्हा इट वॉज ओनली पॉझिटिव्हिटी. म्हणजे आज तुम्ही पोस्टर बघताय, जेव्हा पोस्टर लॉन्च झालं आपलं, इट इज ॲब्सोल्युटली पॉझिटिव्ह. सगळं फार सुंदर मंगलमय आणि त्यात गणपतीची स्टोरी. मला निर्माती म्हणून पहिल्यांदा जर कुठल्या प्रोजेक्ट बरोबर असोसिएट व्हायचं असेल किंवा सुरू करायचं असेल तर ह्याच्यापेक्षा सुंदर असं प्रोजेक्ट मी विचारही नाही करू शकत. आणि लुक ॲट एव्हरीबडी, खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान अशी कलाकारांची साथ आम्हाला मिळाली. पॅनोरमा स्टुडिओज आमच्या मागे भक्कमपणे उभे राहिले आणि नवजोतची प्रचंड मेहनत आणि विजन ह्याच्यावर माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे आय एम व्हेरी ग्लॅड की आपण आज या टप्प्यावर पोहोचलोय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. गौरीजी, म्हणजे खऱ्या अर्थाने निर्मिती क्षेत्रातला तुमचा श्री गणेशा झालेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण वळूयात संदीप सरांकडे. संदीपजी, प्लीज तुमचाही अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. अनुभव तो खूप चांगला होता आणि म्हणजे हा माझ्यासाठी तर खूप चांगलाच अनुभव होता की एंटायर 2 वर्षाचा जो काय प्री प्रोडक्शन, शूटिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी. आणि नवजोतबरोबर मी अनेक वर्ष काम करत आलो. तर थँक्यू सो मच मला सहनिर्माता म्हणून सामील करून घेण्याबद्दल. मी सगळे कलाकारांचे खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगला जो सपोर्ट आहे हा सिनेमा करताना तो दिल्याबद्दल. मी गौरीताईंचं खूप आभार मान्य करतो, प्लस नवजोत आणि फॅमिली. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पहिल्यांदा असं आहे की निर्माते इथे भरभरून थँक्यू म्हणतात आणि खरंच यांचं सगळ्यांचं खूप कौतुक आहे. कारण एका अतिशय चांगल्या आणि काय म्हणता येईल मंगलमय अशा प्रोजेक्टला ही सगळी माणसं एकत्र आलेली आहेत. 100% यश हे मिळणारच आहे कारण बाप्पांचा आशीर्वाद आहे. मला वाटतं आता ही ती वेळ आहे नवजोत सर की आपण ज्यासाठी एकत्र आलो आहोत तिकडे जाऊया. Are you all excited to see the teaser? Yes. Okay. Ready? चलो गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. संपन्न झाला असं म्हणूया ज्यासाठी ज्याची आतुरता आपण आपल्याला लागलेली होती की सिनेमाचा टीजर पाहायचा आहे. हा टीजर लॉन्च सोहळा इथे सगळ्यांच्या साक्षीने संपन्न झाला असला तरी बघून मला वाटतं प्रत्येकाला त्याच्या गणेशोत्सवातल्या आठवणी जाग्या झाल्या असतील. कारण हेच होत असतं, हीच गडबड असते आणि काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी घडत असतातच की. तसंच या सिनेमाच्या निमित्ताने म्हणजे प्रत्येक गणेशोत्सवात प्रत्येक सणावाराला
कधी कधी असं होतं, खूप वर्षानुवर्ष काही नातेवाईक येत नाही, पण खूप वर्षानंतर काही नातेवाईक हजेरी लावतात. तसं या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या मराठी सिनेसृष्टीतील 2 असे कलाकार आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत, जे या सिनेमाच्या निमित्ताने मला वाटतं खूप वर्षांनी एकत्र येत आहेत. मी या सगळ्याच कलाकारांना आता इथे इन्व्हाइट करणार आहे, पण तत्पूर्वी म्हणजे सुरुवात करूयात त्या कमाल अशा 2 कलाकारांची, कारण मला स्वतःला खूपच केव्हापासून उत्सुकता आणि त्यांना बघण्याची इच्छा होतीच, ती या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. मी इन्व्हाइट करते स्टेजवर अश्विनी भावे मॅम, त्यानंतर अजिंक्य देव सर. जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करूया. 25 वर्षांनंतर आपल्याला या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येणार आहे. खरा गणेशोत्सव हाच साजरा होणार आहे मला वाटतं मराठी प्रेक्षकांसाठी. त्यानंतर आणखी या सगळ्या सिनेमातील कलाकारांनाच मी इथे इन्व्हाइट करणार आहे. निकिता दत्ता या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण. भूषण प्रधान, संजय मोने सर, शुभांगी गोखले मॅम, सुषमा देशपांडे मॅम, डॉक्टर शरद भुताडिया सर, परी तेलंग, आशिष पाथोडे, रुपेश बने, राजसी भावे. काय मी नावांची यादी वाचतच होते. हे सगळे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ही खरं तर मेजवानी आहे या सिनेमाच्या निमित्ताने. सो या सगळ्या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुरुवात कुठून कशी करू, केवढे कलाकार आहेत हे, आणि ह्या सगळ्यांना बघण्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि आत्ता असं पाहायलाही मला खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच नवजोत सर. ही कलाकार मंडळी तुम्ही एकत्र आणलीत या सिनेमाच्या वतीने. अश्विनी मॅम, आपल्यापासून सुरुवात करते. अहिल्या ही भूमिका करतानाचा सगळा अनुभव आणि मुळात तुमच्या काही बाप्पांच्या आठवणी जाग्या झाल्या का? हो, नक्कीच. कारण आपलं लहानपणी जे गणपती उत्सव आपण साजरा केलेला असतो, कोणाच्या दुर्वांची जोडी पहिली बांधून होतीये, इथपासून ते चंदन कोण उगाळणारे आणि नैवेद्य दाखवून आपण खातोय कधी, हे सगळं. आणि मला आठवत आहे की माझे वडील खूप गोष्टी सांगायचे. तर एक माझ्या आजीच्या घरी एक बाजलं होतं, खूप मोठं बाजलं होतं. त्याच्यावर आम्ही सगळी ऑलमोस्ट 9 जण आणि माझे बाबा अशी एकच गोष्ट गणपतीचे 4-5 दिवस तीच गोष्ट पोंगाराम हत्तीची सांगत असत. ही अशा अनेक आठवणी आहेत. आणि या चित्रपटात काम करताना खूप मला मजा आली, कारण ज्यांच्याबरोबर आधी कामं केलेली आहेत ते सगळे कलाकार आणि नवीन पिढीतले हे कलाकार आणि निकिता सुद्धा, या सर्वांबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि खूप आनंददायी अनुभव होता माझ्याकरता. क्या बात आहे. खरं सांगायचं तर आम्हालाही खूप ऊर्जा मिळणार आहे. मराठी प्रेक्षकांना खूप छान वाटणार आहे आपल्या सगळ्यांनाच पाहायला. अजिंक्य सर, तुमच्यासाठी हा प्रवास कसा होता? मला 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे सर्वात महत्त्वाची ती नवजोत बांदिवडेकर बद्दलची. हा चित्रपट घडला, तो घडवला त्यांनी. आणि पहिल्यांदा जेव्हा आमची भेट झाली तेव्हा मला संदीपचा फोन आला होता. संदीप कुठे माहीत नाही, की निर्माते आहेत, दिग्दर्शक नवजोत आहे आणि त्यांनी भेटायला बोलवलं आहे. म्हटलं मी नाही भेटायला सर, त्यांना सांग माझ्याकडे यायला. तो असा झाला, तो फापलला थोडा. त्याच्यानंतर मग मला फोन आला नवजोतकडनं की आम्ही येतोय, आणि ऑफिसला आला आणि नरेशन दिलं मला. ठीक आहे, एक चित्रपट करायचा आणि अश्विनी होती आणि एक चित्रपट करायचा, चांगला चित्रपट, वाईट चित्रपट हे तेव्हा काहीही कल्पना नव्हती. परंतु एक चांगला चित्रपट समोर आलेला आहे, तो सोडायचा नाही, करायचा आहे. याच्यामध्ये आय एम प्लेइंग हिज फादर. पहिल्यांदाच माझ्यासाठी हा अनुभव आहे की मी कोणाचा तरी बाप करतोय चित्रपटात. पण आय सेड ओके, लेट्स डू इट. पण त्यानंतर जसा हा चित्रपट पुढे केला आणि केरळामधलं पहिलं शेड्यूल झालं, तेव्हा या मुलाबद्दलच म्हणेन मी, कारण हा छोटा आहे. यांनी ज्या आत्मीयतेने आणि ज्या डिसिप्लिननी काम केलेलं आहे, आणि म्हणजे आय रिअली फील एक्स्ट्रीमली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म नाव, ॲज मच ॲज आय वॉज फीलिंग बिफोर. पण आता असं वाटतं की ह्या नवजोत बांदिवडेकर इज अ really good director in making for this industry, for the coming Marathi and future Hindi film. त्याचं डेडिकेशन आणि एकूणच सगळा जो प्रवास आम्ही केरळामध्ये कितीतरी कष्ट त्यांनी भोगलेले आहेत. म्हणजे काय काय नाही झालं जे चित्रपटात म्हणजे झाल्यानंतर चित्रपट कदाचित लोक बंद करत असतील असे, पण ही हॅज गॉन थ्रू ऑल द हेल्प
आणि टुडे वी आर स्टँडिंग हिअर ऑन दिस डे. सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल फॉर नवजोत टू हॅव कास्ट मी इन दिस फिल्म आणि टू ऑल द प्रोड्युसर्स ओव्हर हिअर. सो आणि प्लीज नोट दिस, देर इज अ बिग डायरेक्टर इन मेकिंग. थँक्यू सो मच. वेगवेगळ्या अपडाऊन्स मधूनच सिनेमा तयार होतो आणि मला वाटतं की त्यापेक्षाही रिझल्ट आमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि याच नोटवर मी पुढे वळते. निकिता, तुझ्यासाठी हा सिनेमा पहिलाच मराठी सिनेमा आहे. सो हा एक्सपीरियंस कसा होता, म्हणजे फ्रॉम लैंग्वेज टू बाकी सगळ्याच गोष्टी? लैंग्वेज तो मैं ये कहूंगी कि मेरे जितने लोग यहाँ पर खड़े हैं, जितने लोग सामने बैठे हैं जो इस फिल्म का हिस्सा है, वो सब मेरे टीचर थे. सब के सब ने कोशिश की है मुझे बहुत सिखाने की. वो मैं थोड़ी स्लो हूँ लैंग्वेज सीखने में, लेकिन जो मेरा अनुभव रहा है यहाँ पर सबके साथ काम करने का, ये एक ऐसी फिल्म है, ऐसा नहीं कि हमने फिल्में पहले नहीं की हैं, हम सब ने यहाँ पर फिल्में पहले की हैं, लेकिन मुझे नहीं लगता कि ऐसी फिल्म का कोई भी हिस्सा आज तक बना है जहां पर आपको एक घर वाली फीलिंग आए. मेरे हिसाब से जैसे गौरी जी ने भी कहा पहले स्टेज पर, जितनी पॉजिटिविटी इस फिल्म में रही है, मुझे कभी भी एक पल के लिए ऐसे नहीं लगा कि मैं मराठी नहीं हूँ और शायद मुझे ये भाषा मैं सीख रही हूँ, मुझे ठीक से नहीं आती है. मुझे हमेशा यहाँ पर एक अपनेपन की फीलिंग सबने दी है. तो मेरे लिए बहुत बहुत एक खूबसूरत सा समय निकला है ये फिल्म पर काम करने का. और जिस पॉजिटिविटी के साथ हमने ये फिल्म बनाई है, उम्मीद है कि वैसे ही ये सारे दर्शकों में ली जाए. नक्कीच मला वाटतं आपल्याकडे हा आपलेपणा असतोच की, आणि खास करून गणेशोत्सव म्हटल्यावर तर असायलाच पाहिजे. राईट भूषण, मला वाटतं तुझ्यासाठी पण हा एक अनोखा आणि वेगळा अनुभव असणार आहे, कारण आतापर्यंतच्या सिनेमापेक्षा हा थोडा वेगळा सिनेमा आहे. नक्कीच, कारण फॅमिली ड्रामा असा सिनेमा खूप वर्षांनी येतो असं मला वाटतं. ऑनेस्टली एक सहकुटुंब, अख्खं कुटुंब स्क्रीनवरती पण दिसणार आहे आणि तसंच तुमच्या कुटुंबाबरोबर जाऊन तुम्ही चित्रपट बघू शकता असा चित्रपट ठरणार आहे. आणि नशीबवान समजतो मी स्वतःला, कारण काय इतकी उत्कृष्ट सगळे सहकलाकार सोबत होते, त्यामुळे किती एनरिचिंग एक्सपिरियन्स असेल हे तर कोणालाही कळेलच. पण त्यातून इतका चांगला चित्रपट, म्हणजे मगाशी नवजोत म्हणाला तसा, खरंच त्यांनी नुसतंच बोलायला म्हणून नाही, त्यांनी ज्या प्रकारे एफर्ट्स घेतलेत, एक मोठा चित्रपट म्हणून बनवायचा असं नाही, पण त्या चित्रपटासाठी जी काय गरज लागणार आहे ते सगळं काही पुरवलंय. म्हणजे इतकं प्रोफेशनली गोष्टी घडल्यात. आमचं एक टेबल रीड सुरुवातीला जे झालं होतं ते सुद्धा इतकं व्यवस्थित, त्यामुळे डे 1 पासून, आणि डे 1ची सुरुवात सुद्धा बाप्पाच्याच आशीर्वादाने झाली होती. सिद्धिविनायकाला आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर आज सुद्धा टीजर लॉन्चची पण सुरुवात त्याचनी केली आहे. तर अख्खा हा एक्सपिरियन्स जो आहे तो इतका एनरिचिंग आहे. आणि फायनली चित्रपट आता रिलीज होतोय. आम्ही सगळेच आतुरतेने वाट बघत होतो. तर बाप्पा नक्कीच, घरात गणपती नक्कीच सप्टेंबरमध्ये येतात, पण घरात गणपती 26 जुलैला येतात. या गणेशोत्सवाचा आनंद आम्ही लवकरच घेणार आहोत 26 जुलैलाच, जरी सप्टेंबरमध्ये आपल्या घरी गणपती येणार असले तरी. मी शुभांगी मॅमकडे वळते. शुभांगी मॅम, तुमच्यासाठी हा अनुभव कसा होता? अर्थातच आता सगळ्यांनी सांगितलं तसं आनंददायी प्रवास होता आणि माझ्यासाठी एक छानशी भूमिका मला नवजोतने दिली आणि सगळं प्रोडक्शन टीमने फार सुंदर मेहनत घेऊन मी ही फिल्म तयार केली आहे. आणि मला आनंद झाला एवढा की मी एवढी नशीबवान नाही की माझं कोकणात घर आहे किंवा माझे कोणी नातेवाईक आहेत. माझं नाही आहे, तर या निमित्ताने मी महिनाभर तसं एन्जॉय केलं ते घर. फार मजा आली आणि सगळ्या टीमचे पण आत्ताच आभार मानले पाहिजेत. क्या बात आहे. म्हणजे या निमित्ताने कोकणची वारी झाली असं म्हणायला हरकत नाहीये. परी, तुझ्यासाठी म्हणजे तू कधी गेली आहेस कोकणातल्या गणपतीचा, किंवा तुझं तसं काही रिलेशन आहे तिकडचं? नाही, कोकणात माझं घर वगैरे नाहीये, पण जसं ह्या घरात म्हणतो आपण की माझ्या घरी आमच्या आजोबांचे 5 भाऊ होते, त्याच्यामुळे ते सगळे आमच्याकडे घरी गणपतीला यायचे, मुंबईतच. पण प्रत्येकाची जशी गावं ठरलेली असायची, म्हणजे आमच्याकडे खूप शो पीसेस होते, फ्लावर पार्ट्स होते, सगळं त्याच्यामध्ये. सो ऑफकोर्स मी कोकणाचा मात्र अनुभव मला नवजोतनेच दिला. आणि मला महत्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटेल की नवजोत, गौरी हे माझे फार हक्काचे, इव्हन सिद्धेश चौधरी हे फार हक्काचे माझे मित्र आहेत आधीपासूनचे. आणि जसं नवजोत म्हणाला की 4 वर्षापासून ही तयारी सुरू आहे, तेव्हा पहिल्यांदा त्याने मला सांगितलं होतं, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये पण माहिती नव्हतं, पण मला माहिती होतं की आपण एक फिल्म करतोय परी आणि आपण करणार आहोत. आणि मी खूप आतुरतेने वाट बघत होते. नंतर बरेच 4 वर्षात काही बोलणं नाही झालं, पण नंतर परत जेव्हा झालं तेव्हा नवजोतने मला सांगितलं की आपण आता फायनली करतोय. त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळे टीजर्स बघणं, किंवा इव्हन आज हा टीजर लॉन्च आहे म्हटल्यानंतर
मला सकाळपासून माझ्या डोक्यात फक्त हे जे कोकणचं सारखं बॅकग्राऊंडला एक म्युझिक घरात गणपतीचं प्ले होत राहत आहे सतत सतत सतत. सो थँक्यू सो मच नवज्योत की तू मला एवढ्या मोठ्या सिनेमाचा भाग करून घेतलंस. थँक्यू सो मच. आणि गौरी, सिद्धेश, इवन अश्विनी हे फार जवळची लोक आहेत. माझ्या हक्काचा सिनेमा आहे हा, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. आणि ऑफकोर्स आम्ही मजा तर केलीच आहे, ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. खूप खूप शुभेच्छा तुला. त्यानंतर मी वळते सुषमा मॅमकडे. जसं की आता टीजरमध्ये आम्ही पाहिलंय की तुम्ही सिनियर आहात, त्यामुळे खरंच सगळ्यांना ओरडत होतात का सेटवर? असं काही घडलंय? सेटवर खूप मजा चालली होती. खूप एन्जॉय केलेला काळ आहे. म्हणजे अडचणी आल्या तेव्हा आम्ही खरं म्हणजे एन्जॉय करत होतो, कारण नवज्योत त्या पद्धतीने आम्हाला एन्जॉय करायला मुभा देत होता. मी पुन्हा सगळ्यांनी मानले तसे नवज्योतचे खूप आभार मानेन, कारण मी तशी नाटकवाली आहे, फारसे सिनेमे तिनं केलेली आहे. आणि जे काही केले ते पॅरलल पद्धतीचे जे सिनेमे असतात त्याच पद्धतीने मी कामं केलेली. त्यामुळे अशा सिनेमात नवज्योतला मला घ्यावंसं वाटलं, ह्यासाठी नवज्योतचे मी पहिल्यांदा आभार मानते मनापासून. एक तर कुतूहल असतं मला, तरुण मुलं काय करतात, तर त्यात ह्याच्याबद्दल ऐकलं होतं अमेरिकेत शिकून आलाय आणि अमेरिकेत शिकून त्याला इथल्या मातीतला विषय करावासा वाटला. हे खूपच छान होतं. आणि अशा पद्धतीच्या सिनेमाच्या ह्याच्यातलं सुद्धा जे काही वातावरण अनुभवायला मिळालं ते खूपच आनंददायी होतं, खूप वेगळं होतं, खूप मजा आणणारं होतं. आणि सगळेजण एकत्र भेटणे, गप्पांचे फड जमतातच अशा ठिकाणी, तर त्याच्यामुळे गप्पांचे फडही जमणे, प्रेमभराने खाऊ घालणे सगळ्यांनी केलेले. म्हणजे तिथे जे काही जेवणाच्या ज्या काही गमती जमती चालत होत्या त्याही खूप वेगळ्या होत्या आणि त्यामुळे प्रत्येक जणाकडे वेगवेगळे अनुभव येतील. ह्या सगळ्यांबरोबर काम करताना एक वेगळी मजा होती खूप. तिथे रुपेश बने जो आहे तो तरुण नृत्य करणारा मुलगा आहे. त्यांनी ज्या पद्धतीने स्टेजवर तिथे आणि स्टेजच्या मागे मस्ती केली, बघ माझ्या तोंडात स्टेजच येतं, ज्या पद्धतीने मस्ती केली आणि वातावरण जिवंत ठेवले, असे खूप म्हणजे व्हॅनिटी मधल्या सगळ्या व्हॅनिटी एक करायचो आम्ही आणि सगळेजण इकडून तिकडे दंगा मस्ती करत फिरायचो ज्या पद्धतीने, ते खूपच आनंदीदायी होतं. आणि त्यामुळे हा अनुभव देण्यासाठी जे कोण लोक आहेत तर त्यात पहिला नवज्योत महत्वाचा आणि सगळे निर्माते यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते. आणि नवज्योत तुला मोठं भविष्य आहे हे या सिनेमानंतर खात्रीने सांगते मी. आणि खूप छान छान असेच विषय घेऊन खूप काम कर. खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅम. तुम्हालाही खूप शुभेच्छा. यानंतर वळूयात डॉक्टर शरद बुधाडिया यांच्याकडे. सर, तुमच्यासाठी हा अनुभव म्हणजे किती दिवस सलग शूट करावं लागलं, किती दिवस थांबावं लागलं, काही यातल्या गमती जमती आम्हाला ऐकायला खरंच आवडतील. नमस्कार सगळ्यांना. जेव्हा पहिल्यांदा टी व्हीवर म्हणजे इंटरनेटवर आम्ही बोललो नवज्योतशी आणि त्यांनी माझा रोल सांगितला तेव्हाच तो मला आवडला होता. आणि आमचं एक वेगळं नातं पण आहे कोल्हापूरचं, त्यामुळे अधिक जवळचा वाटतो तो मला नेहमीच. आणि अतिशय सुंदर सिनेमा केलं, त्यांनी प्रश्नच नाही. पण मला सगळ्यात मोठा आनंद हा आहे की एका एवढ्या मोठ्या कुटुंबाचा मला भाग होता आला किंवा प्रमुख म्हणून काम करायची वेळ आली, संधी मिळाली. आणि सगळ्यांनी मला अतिशय रिस्पेक्टफुली, अतिशय आदराने वागवलं. आणि त्यामुळे शूटिंग करणं अतिशय मला आनंददायी होतं, अभिमानास्पद सुद्धा होतं. आणि सिनेमा आता तुम्ही पाहालच, तो तुम्हाला निश्चितच आवडेल असं मला वाटतं. थँक्यू सो मच सर. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती खुश म्हटलं की सगळेच खुश, तसं असतं. तर मनापासून शुभेच्छा तुम्हाला या प्रवासासाठी, या सिनेमासाठी. यानंतर वळते मी संजय मोने सरांकडे. सर, या सिनेमाच्या माध्यमातून तुमच्यासाठी तुम्हाला काय वेगळं मिळालं? पहिली गोष्ट म्हणजे नवज्योत बांदेवडेकर आणि माझी ओळख नव्हती. त्यांना मी अरे तुरे करावं अशा वयाचे ते आहेत. पण जेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला गोष्ट ऐकवली आणि गौरी माझ्या मित्राची मुलगी
इथल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल, पण हिचे आजोबा मराठीतले आणि हिंदीतले अत्यंत मोठे नाटककार, पटकथाकार, संवाद लेखक असे होते. जर तिला ते आवडलं असेल आणि तिला ते मान्य असेल तर ते मुळात चांगलं असणार एवढे निश्चित. त्यानंतर जेव्हा माझी त्यांची भेट झाली, मग आम्ही चित्रपटासाठी गेलो. मिठाला काय म्हणतात मल्याळममध्ये, पाण्याला काय म्हणतात मल्याळममध्ये, इथून सुरुवात होती. अशा अवघड अवस्थेमध्ये जाऊन ते काम करायचं. बरं, कलाकार बोलताना फार छान बोलतात, वागताना वेगळे असतात, तर अशी सगळी फलटण तिथे घेऊन जायची म्हणजे खूप कठीण काम आहे. आणि दुसरं म्हणजे मला त्यांच्याबद्दल एक वाटतं की काही लोक 98-99% मार्क म्हणून वरती जातात. मला 65-70 पुरायचे, पण त्यांना 100च्या वर लागतात प्रत्येक गोष्टी. थोडासा दुराग्रह आहे तो त्यांचं, म्हणजे नाही ना ठीक आहे ना, म्हणजे माझा एक केस असा असला तर काय होतं, नाही तो त्यांना तसा म्हणजे तसाच पाहिजे. आणि तो थोडासा हट्ट करून त्यांनी अशा पद्धतीने इतकं सुंदर त्याचं आयोजन केलं. तुम्ही आता यांना विचारत की किती दिवस तुम्ही चित्रीकरण करत होता, मला अजून 5-6 दिवस सुद्धा चालले असते. आणि खरं म्हणजे काय होतं की बरेच लोक मला आधी भेटले होते, पण कधी भेटतात नाही भेटतात. अश्विनी बरोबर मी काम केलं, अजिंक्य बरोबर काम केलं, शुभांगी बरोबर काम केलं, शरद भुताड्यानं तर आम्ही असं बघितलं नाटकात काम करताना, आणि सगळ्याबरोबर मी थोडं बहुत काम केलंय. पण हे सगळे एकत्र, आणि हे एकत्र असताना सुद्धा मला अत्यंत गोष्ट आवडली याच्यामधली चित्रपटातली की माझं गाव रत्नागिरी, तिथे आम्ही लहानपणी 70-72 माणसं गणपतीसाठी जमायचो. पण आमच्या घरात भांडणं व्हायची नाही, त्यामुळे हळूहळू संख्या कमी झाली. भांडायचं नाही मग यायचं कशाला गणपतीला, म्हणून मग हळूहळू कमी झाली. आणि आता ती परंपरा जवळजवळ लोप पावली. तर या सिनेमातनं तुम्हाला पुन्हा हे दिसेल की एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे काय आहेत, त्यातला सण साजरा करणं सोडा, त्यातनं माणसं स्वभावाचे कंगोरे कळतात, जवळ येतात, खाण्यापिण्याच्या अत्यंत पारंपरिक गोष्टी लुप्त पावल्या आहेत, त्या हळूहळू कशा या चित्रपटाद्वारे जागृत होतील. आणि समाजासाठी तो एक आरसा ठरेल की असंही जगता येतं, आणि कदाचित असं जगलं तर ते चांगलं जगता येतं. त्याबद्दल हा पायंडा इतक्या तरुण मुलांनी पाडला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि मी त्यांना कायम अहोजाहोच करीन, त्यांच्या पाठीवर सुद्धा करत होतो, कारण त्यांचं मी काम बघितलं म्हणून मी त्यांना अहोजाव केलेलं आहे. आणि हा चित्रपट सर्व कारणांनी चांगला झाला. मी काही चित्रपट असे केलेत की जे तिथल्या जेवणासाठी गाजले, काही चित्रपट असे केले की तिथल्या रेस्टॉरंट चांगले होते, हॉटेल चांगली होते म्हणून गाजले, काही चित्रपट मग होते कथाबिता बरी होती म्हणून गाजले. परंतु हा चित्रपट सगळ्यांनाच आवडला पहिल्यापासून शेवटपर्यंत. आणि मुख्य म्हणजे जे असतं ना की सैन्याचं पोट भरलेलं असतं की ते चांगलं लढतं, ही काळजी निर्माता मंडळाने सगळ्यांनी व्यवस्थित घेतली. आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं सुयश चिंतितो. थोडं जास्त बोललो, पण मला फारसे चित्रपटात कोणी काम देत नाही म्हणून पुन्हा किती महिन्यांनी बोलायला मिळेल. पण मनापासून धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू सो मच. मला मगाशी बोलायचं राहून गेलं, पण ह्यांनी पटकथेचा विषय काढल्यानंतर मला हे बोलावंसं वाटतंय की फार विरळात एखादी उत्तम पटकथा तुमच्याकडे मिळते ज्याच्यामध्ये 14 पात्र आहेत. अशा चित्रपटाच्या अशा कथानकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला त्याची कॅरेक्टर आर्क असणं ही अत्यंत विरळ गोष्ट आहे. म्हणजे मी काही वेळेला फार कमी चित्रपटात काम करण्याचं ते एक मोठं कारण होतं. आणि अत्यंत म्हणजे त्यांनी 4 वर्ष जर घेतली असतील या चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्याकरता तर ती सार्थक आहेत असं मला वाटतं. सो कुडोज टू हिम की इतकी म्हणजे प्रत्येकाला एक तरी व्यक्ती त्याच्यामध्ये आपल्या फॅमिलीतली सापडेल आणि त्या व्यक्तीला कसं समजून घ्यावं ह्याचं सूत्र देखील सापडेल. किती माफक शब्दात अगदी करेक्ट गोष्ट सांगितली. मला वाटतं आता ही उत्सुकता 26 जुलैपर्यंत शिगेला पोहोचणार आहे, कारण हे सगळं बघायचं आहे आम्हाला. यानंतर मी आशिष तुझ्याकडे येते. तुझ्यासाठी मला वाटतं तू 2 भूमिका बजावल्यात का यामध्ये? म्हणजे बऱ्यापैकी मी 2 भूमिका बजावल्या, त्याबद्दल आम्हाला सांगशील? आणि हिंदी सिनेमांमध्ये बऱ्यापैकी बिहाइंड द कॅमेरा असतो, म्हणजे ऑन कॅमेरा पण असतो, इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. पण सो 2 भूमिका मी बजावल्या आहेत. आमचे डिरेक्टर आम्ही ऑनस्क्रीन तर पाहणारच आहोत, पण ती दुसरी भूमिका पण जरा सांग ना. अच्छा, सो मी माहितीच आहे बऱ्यापैकी. सो मी
ऍक्टर आहे, पण मुळात मी बऱ्याच सेलिब्रिटीजना जे आपण बघतो ज्यांना, अशा ऍक्टर्स लोकांना मी ट्रेन करत असतो बॉलिवूडमध्ये आणि मराठीत पण, या सिनेमाच्या निमित्ताने विशेष. पण म्हणजे माझी भूमिका जी असते की मी एक डायलेक्ट कोच आणि ऍक्टिंग कोच म्हणून मी बऱ्याच सिनेमांमध्ये काम करत असतो. मी नुकताच मेघना गुलजार यांचा चित्रपट केला, सॅम मानिकशॉ, तानाजी गेला आहे, अजय सर, सैफ अली खान सरांबरोबर. आणि याही सिनेमासाठी तू ती जबाबदारी पार पाडलीस. सो म्हणजे नवज्योतनी माझ्यावर इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली, ही मला म्हणजे फारच माझ्यासाठी सरप्राइझिंग होतं. पण खरंच म्हणजे थँक्यू सो मच नवज्योत सर. आणि सोबतच संदीप काळे जे आमचे को प्रोड्युसर आहेत, त्यांनी पण म्हणजे या प्रोजेक्टसाठी मला पूर्वी जे बोलवलं होतं त्यावेळेस असं होतं की बाबा तू ह्या सगळ्या लोकांना ज्या पद्धतीचा एक भूमिका सांगायची, मी इतका पण मोठा नाहीये की यांना मी काहीतरी सांगेन. हे म्हणजे बरंच काम केलेले सगळे लोक आहेत, त्याच्यामुळे मी असं काही केलेलं नाहीये. मला एक डिरेक्टर काहीतरी किंवा मी आणि डिरेक्टर बोलून काहीतरी आमचं काहीतरी विचारविनिमय झाल्यानंतर आम्ही काहीतरी ठरवायचो आणि ते त्यांना कन्वे करण्याचा आम्ही प्रयत्न करायचो. आणि ते आमच्यापेक्षा जास्त तरबेज असल्यामुळे त्यांनी 100-200% आमच्यापेक्षा फुल ऑन बॅटिंग केलेली आहे. त्यामुळे अजिबातच असं काही नाही आहे. पण मला या सिनेमाचा अनुभव सांगायचा म्हणजे आमचं जेव्हा लास्ट डे होता तेव्हा पण मी ही गोष्ट बोललेलो आणि आता पण मी तीच गोष्ट रिपीट करेन की माझ्या म्हणजे आतापर्यंत जी काही सिनेमे केलेत हिंदी मराठी, ह्या सिनेमाचा विशेष असा माझा अनुभव म्हणजे खऱ्या अर्थाने आपण ज्याला फॅमिली ड्रामा म्हणतो तो बिहाइंड द कॅमेरा पण तसाच होता. बिकॉज ह्या सिनेमात आम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्रत्येक मेंबरचं नाव आम्हाला तोंडपाठ होतं आणि ही खरंच म्हणजे इतक्यांदा कधीच असं मी अनुभवलेलं नाहीये की आम्हाला प्रत्येकाचं नाव पाठ असेल किंवा आम्ही बोलू. आम्हाला स्पॉट टीम पासनं तर प्रोडक्शनच्या प्रत्येक माणसाचं नाव आम्हाला तोंडपाठ होतं आणि खरंच ही मोठी अचीवमेंट आहे. त्याच्यामुळे आमची आत्ता सुद्धा एक एक्सटेंडेड फॅमिली झालेली आहे. त्यामुळे खरंच थँक्यू सो मच नवज्योत आणि गौरी किंवा संदीप आणि बाकी इतर सगळ्या कलाकारांचं खरंच थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आशिष. संदीप काळे यांच्याबरोबर मी 3-4 चित्रपट आतापर्यंत केले. त्यांच्याबद्दल मी बोललो नाही कारण त्यांच्याबद्दलचे आणि त्यांचे माझे एक किस्से आहेत ते न सांगण्यासारखे जास्ती आहेत, सांगण्यासारखे कमी आहेत म्हणून. पण मी त्यांचा आशिषने आता सांगितल्याप्रमाणे ही एक्सटेंडेड फॅमिली, मला वाटते हे सगळे चेहरे जेव्हा बघू तेव्हा घरात कुटुंब असं म्हणून उल्लेखलं जावं अशी मी आशा बाळगते. 26 जुलैनंतर इतके जर तुम्ही खरंच एकत्र आलेले असाल आणि या निमित्ताने आम्हाला एक छान काहीतरी पाहायला मिळणार आहे हेही नक्की. मी वळते आपल्या या सिनेमातील आता छोटे हळूहळू कलाकार जे आहेत, नंतरची पिढी असं म्हणूयात. रुपेश, तुझ्यासाठी काय आता जसं सुषमाताई सांगितलं तसं धिंगाणा घालणं आणि त्यासोबतच कामही करणं? पहिले तर माझा स्वभाव आहे की मी जास्त मिसळत नाही, पण घरात फॅमिली डे 1 पासून अशी होती की माझ्या डोक्यात तो थॉट आलाच नाही की अरे मी कसं मिसळणार यांच्यासोबत. सो शूटिंगच्या टायमाला पण शूट जरी म्हणजे आमचा जेव्हा सीन असायचा तेव्हा आम्ही व्हॅनमध्ये बसायचो ना, तर आमच्या व्हॅनचे सगळे डोर ओपन असायचे आणि गाणी लावून आम्ही नाचत बसायचो. कारण पॉझिटिव्ह राहणं आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं आणि काय बोलतात त्याला मस्ती फुल ऑन एनर्जेटिक राहणं इम्पॉर्टंट होतं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मी नवज्योत दादाचे आभार तर नाही म्हणणार कारण आभार परक्यांच्या मानायचे असतात, आपल्या माणसांचे काय आभार. सो बट एक मनापासून मी दादाला थँक्यू बोलेल कारण घरात गणपती माझ्यासाठी गणपती बाप्पाचा दिलेला प्रसाद आहे. तर तो माझ्यासाठी इतका ब्लेस्ड आहे मी की या फिल्ममध्ये आलो आणि ज्यांनी माझं कास्टिंगचं फर्स्ट ड्राफ्ट केलं रोहन दादा आणि त्याच्यानंतर मी नवज्योत दादाला भेटलो. तर मी काय बोलू मला कळत नाही. आता पण माईक आता एवढे सगळे मोठी माणसं आहेत यांच्यापेक्षा कमीच एक्सपिरियन्स आहे माझा, पण तरी पण आता पण माईक हातात आला किंवा स्टेजवर आलो किंवा कॅमेरा समोर आलो तरी मनात धाकधूक होते, सुचत नसतं काय बोलायचं काय नाही. पण या फिल्मच्या निमित्ताने इतक्या ब्युटिफुल लेडीज बरोबर मला काम करायला मिळालं आणि जो सच आहे वो सच आहे. कारण अश्विनी ताई जेव्हा मी त्यांना समोर बघितलं मला असं होतं की या वयामध्ये पण एवढं ब्युटिफुल कसं काय
म्हणजे तुम्ही खूप सुंदर दिसतात. थँक्यू सो मच. पण तुम्ही मोठ्यात म्हणून मला काय बट यस निकिता मैं निकिता इनको मैम पहले बोल रहा था, फिर मैम निकिता बोली कि मैम मत बोलो, फिर मैंने बोला दीदी बोलते, बोली दीदी मत बोलो, तो मैं बोला क्या बोलो निकिता यू ऑल्सो लुक सो ब्यूटीफुल, वरिता यू ऑल्सो लुक ब्यूटीफुल, शुभागीता यू ऑल्सो लुक ब्यूटीफुल, बट सुषमा ताई आप भी बहुत सुंदर दिख रहे हो, तू पण चांगली. मला वाटतं तूच पॉझिटिव्हिटी राखत असशील सगळ्या पूर्ण लोकांची टीम मध्ये. पण ऍक्च्युली सगळ्या लेडीज ब्युटिफुल दिसतात कारण आम्ही सगळे हँडसम आहोत म्हणून आम्ही त्यांची तारीफ. हा चांगला कव्हर अप होता तुझा. पण खरंच मला वाटतं तू असं असशील जर तिथे सेटवर कायम तर डेफिनेटली पॉझिटिव्हिटी होती. थोडी ग्लिम्स देत होतो की मी सेटवर कसा होतो आता. हा चल थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा. राजसी मी तुझ्याकडे वळते. एखादी खास आठवण आहे का या शूटिंग दरम्यानची? येस, मी आधी नवज्योत सरांचं आणि सगळ्या निर्मात्यांचं माझ्या मनापासून मी खूप खूप आभार मानते. कारण खूप विजन लागते स्वतःच्या स्क्रिप्टवर, स्वतःच्या चॉईसवर खूप विश्वास लागतो की माझ्यासारख्या नवीन कलाकाराला एवढी मोठी संधी दिली त्यांनी आणि ती फक्त संधी नाही दिली, त्यातनं मला गाईड पण केलं. आणि ही फिल्म माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. एकतर फर्स्ट फिल्म आहे आणि असं होतं की आपण मुंबईत शूट करत असू तर शूट झाल्यानंतर सगळे लगेच घरी जातात आणि सहवास खूप लाभत नाही. पण या फिल्मचं वैशिष्ट्य असं होतं की आम्ही सगळे शूट झाल्यानंतरही एकत्रच असायचो, शूटच्या मध्येही एकत्रच असायचो. सो सगळे शेड्यूल्स, सगळे दिवस आम्ही सगळ्यांनी एकत्र घालवलेत आणि जे काही चॅलेंजेस आले, ज्या काही चांगल्या मोमेंट्स आल्या त्या सगळ्यांनी आम्ही एकत्र अनुभवल्यात. आणि मी पहिल्यांदा माझ्या फॅमिलीपासून एवढी लांब राहिले होते फॉर अ गुड मंथ, पण मला कधीही कोणीही असं जाणवू दिलं नाही की मी ह्या सगळ्याचा भाग नाही आहे. त्यांनी खूप प्रेमाने सांभाळून घेतलं. मला एवढे गॉर्जियस पेरेंट्स दिल्याबद्दल मी नवज्योत सरांचे खूप आभार मानते. आणि एक आठवण अशी मला सांगता येणार नाही कारण सगळेच दिवस प्रत्येक वेगळा दिवस प्रत्येक वेगळी आठवण घेऊन येत होता. पण ही एवढी सुंदर फॅमिली आणि एवढा चांगला अनुभव दिल्याबद्दल मी सगळ्यांचे खूप आभार मानते. थँक्यू. क्या बात आहे. राजसी म्हणजे एका कुटुंबातून निघून तू दुसऱ्या कुटुंबात राहिलीस आणि भरपूर मेमरीज तुझ्या क्रिएट झाल्या खूप. आणि मी हे म्हणतेच की माझ्या करिअरची सुरुवात लिटरली गणपती बाप्पा मोरयानी झाली आहे, घरात गणपतीनी झाली आहे आणि आय कुडंट बी हॅपीयर. आणि आज ह्या दिवसाची वाट आम्ही सगळ्यांनी बघितली तर आज हा दिवस आला. वी आर व्हेरी हॅपी. थँक्यू. नक्कीच तुम्हा सगळ्यांची एक्साइटमेंट मला कळतेच आहे. पण प्रत्येक जण इथे उभे असलेला प्रत्येक कलाकार सगळं बोलत असताना कायम या सिनेमाचा कॅप्टन म्हणजे सिनेमाचा दिग्दर्शक नवज्योत विषयी बोलतायत. सो मला वाटतं असं चालणार नाही की नवज्योत सर सांगणार नाहीत कलाकारांविषयी. त्यामुळे नवज्योत सर प्लीज ऑन स्टेज. आणि आम्हाला जसं कलाकारांनी तुमच्याविषयी सांगितलंय तसं मला जाणून घ्यायचंय की या सगळ्यांचं कास्टिंग करतानाची प्रोसेस काय होती आणि की आधीच ठरले होते हे चेहरे? पहिलं म्हणजे तर आय एम व्हेरी ओव्हरवेल्म कारण का इतके दिग्गज लोकांनी माझ्यासाठी हे जे शब्द माझ्यासाठी बोललेले आहेत. आय एम एक्स्ट्रीमली इमोशनल राईट नाव. पण गोईंग बॅक, सो जेव्हा आम्ही हा पिक्चरचं कास्टिंगचं चालू केलं सो माझा मित्र रोहन मापुसकर, मला माहिती नाही तो इथे आहे का. सो जेव्हा आम्ही कास्टिंग चालू केलं तेव्हा तुम्हाला ही गोष्ट पटणार नाही पण आमच्या पेपरवरती हेच सगळे पहिले चेहरे होते. म्हणजे असं नाही आहे की आम्ही कास्टिंगची प्रोसेस खूप वेळ चालू होती किंवा आम्ही भरपूर लोकांना भेटलो. पण म्हणजे माझ्यासाठी होतं की हे कुटुंब 14 जण हे कुटुंब कसं दिसेल. आणि तेव्हा जेव्हा आमचं फर्स्ट इनिशियल पेपर ड्राफ्टवरती जेव्हा चेहरे लावले आणि मी त्याला म्हटलं की हे जर आपण करू शकलो ना म्हणजे हे जे तुम्ही आता इथे सगळे बघताय ह्यांना जर आपण एकत्र आणू शकलो ना तर दिस विल बी लाईक द बिगेस्ट कास्टिंग ग्रुप एव्हर. सो आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. आणि मला एक अजून एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की प्रत्येकाला मी नरेशन दिलं आणि इथे मंचावर उभं असलेला प्रत्येक जण हा नरेशन झाल्यानंतर त्यांनी पिक्चरला लगेच हो बोललेला आहे. सो थँक्यू सो मच मला सांभाळून घेतल्याबद्दल. माझ्या
पहिल्या पिक्चरसाठी तुम्ही माझ्या पाठीशी असे उभे आहात, तर खूप 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 धन्यवाद. मला असं वाटतं की बाप्पांचा सिनेमा आहे आणि खरं तर योग जुळून येत असतात. ह्या सगळ्यांचा योग असणारच आहे की हा सिनेमा केला गेलाच पाहिजे. आणि मला वाटतं नवजोत सरांच्याही नशिबात असेल की हेच चेहरे आपल्या सिनेमाच्या निमित्ताने येतील एकत्र. एवढं सगळं छान छान जुळून आलेलं आहे. एक छान फोटो आम्हाला हवा आहे तुम्हा सगळ्यांचा. सगळे कलाकार इथे उपस्थित आहेतच.